ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही बघताय महाराष्ट्र लाईव्ह आणि यानंतर बातमी औरंगाबादमधून येते। बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिला गेलेला आहे। बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी 105 आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। यामध्ये अनेक राजकीय व्यक्तींचा देखील समावेश आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, 105 जणांमध्ये कोण कोण आहे? कृष्णा, 105 जणांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। ह्या 105 जणांमध्ये कोण कोण आहे? या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी विलास आपण आधी समजून घेऊया। बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरण जे आहे त्यामध्ये एक गुन्ह्यामध्ये काही संचालकांना आरोपी करण्यात आलेलं होतं। मात्र आता जे पोलिसांची डेव्हलपमेंट आहे त्यानुसार आणखीन 3 गुन्हे जे आहेत उद्या चार्जशीट दाखल होणार आहे आणि त्यामध्ये 105 आरोपी आहेत, ज्यामध्ये माजी संचालकाचा समावेश आहे। आणि तो जो प्रश्न विचारला, या सगळ्यांची जे नावांचा जो गुप्त अहवाल आहे तो औरंगाबाद खंडपीठामध्ये बीड पोलिसांनी आज या ठिकाणी सादर केलेला आहे। त्यामुळे यात नेमकी कोण संचालक आहेत, माजी संचालकामध्ये जर आपण विचार केला विलास, तर बीड जिल्ह्यातलं असं एकही घराणं असणार नाही की ज्याच्यावरती राजकीय घराणा मी म्हणतोय की ज्यावरती या जिल्हा घोटाळ्या प्रकरणी आरोप नसतील। कारण की गेल्या काही वर्षांपासून हे प्रकरण आहे आणि त्यामुळे यामध्ये मुख्य नावं जर सांगायचीच झाली तर अमरसिंह पंडित आहेत, त्याचबरोबर रजनी पाटील आहेत, त्यांचे पती देखील आहेत। आणि त्यामुळे उद्या हे 105 लोक जे आहेत त्यांना काही लोकांना अंबाजोगाई अंबाजोगाई न्यायालयात आणि काही जणांना बीड सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिलेले आहेत। आणि या सगळ्यांच्या जे 3 गुन्हे आहेत, जे मुख्य गुन्हे आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये, त्यामध्ये उद्या चार्जशीट पोलीस दाखल करण्यात असल्याची माहिती देखील आपल्याला मिळाली विलास। पण या चार्जशीटमध्ये ती नावं सगळी येऊ शकतात? या चार्जशीटमध्ये हे 105 जणांची नावं आहेत आणि त्यामुळेच त्यांना उद्या या ठिकाणी न्यायालयात बोलवलेलं आहे। आणि कदाचित या सगळ्या प्रकरणातली एक मोठी घडामोड सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते उद्या बीडमध्ये। त्यामुळे उद्याचा जो दिवस आहे बीड जिल्हा बँकेच्या घोटाळ्या प्रकरणातली महत्वाचा दिवस ठरण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही विलास।